हे एक असं गाव आहे जिथे गावकरी एका रात्रीत करोडपती झालेत। जमीन के मालिकों को सर्कल रेट से कहीं ज्यादा जमीन की कीमत मिली। अरे 25-25 करोड़ तक का मुआवजा लोगों को मिला। लग्जरी कारें यहाँ लोगों की पहली पसंद बन गई। करोड़ों में है वो मुआवजा। कुणाला 2 करोड, कुणाला 5 करोड, कुणाला 7 करोड, तर कुणाला अगदी 12 करोड सुद्धा मिळालेत। 2 करोड़ के करीब 5 करोड़। हाँ, 2 करोड़ 40 लाख रुपए मिले। 7.5 करोड़ 5 करोड़ के करीब मुआवजा मिला है। या गावात एवढे मोठे आणि आलिशान बंगले आहेत की तुम्ही बघितले तर चक्रावून जाल। इथले शेतकरी थार, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ आणि मर्सिडीज मध्ये फिरतात। या गावात टोटल 55 बुलेट्सच आहेत। करीबन 50-55 के करीब बुलेट हैं, 10-15 गाड़ियां हैं बोलेरो, 10 गाड़ियां हैं स्कॉर्पियो के करीब। परंतु या गावातले शेतकरी एका रात्रीत करोडपती कसे झाले आणि आता ते कसं जीवन जगतात सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी वारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही वर्षांपूर्वीपर्यंत जेवर मधल्या लोकांचं आयुष्य अगदी साधं होतं। त्यांचं मुख्य उत्पन्न शेतीवर अवलंबून होतं। सकाळी शेतात जायचं, जनावरं सांभाळायची आणि त्यातून घर चालवायचं। अगदी साधं राहणीमान असणारं हे गाव होतं। त्यांच्याकडे मोठ्या गाड्या नव्हत्या, मोठे बंगले नव्हते, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती जी खूप मौल्यवान होती, ती म्हणजे त्यांची जमीन। ही जमीन त्यांना दरवर्षी उत्पन्न द्यायची। पिढ्यानपिढ्या याच जमिनीवर त्यांचा संसार चालत होता। त्यानंतर सरकारने जेवरमध्ये नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला। विमानतळासाठी हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली। तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांना आपली 12,000 एकर सुपीक जमीन विमानतळासाठी द्यावी लागली। त्या बदल्यात त्यांना कोट्यावधी रुपयांची भरपाई देण्यात आली। काही लोकांच्या खात्यात आयुष्यात पहिल्यांदाच करोडो रुपये आले। ज्यांनी कधी एका वेळी लाख रुपये सुद्धा पाहिले नव्हते, त्यांच्या खात्यात अचानक करोडोंमध्ये पैसे जमा झाले। एका शेतकऱ्याच्या खात्यात 5 करोड, 7 करोड, अगदी 12 करोड रुपये जमा झाले। तो आपको कितना मुआवजा मिला है? में भी 5 करोड़ के करीब 2 करोड़ के करीब 5 करोड़। हाँ, 2 करोड़ 40 लाख रुपए मिले। 7.5 करोड़ 5 करोड़ के करीब मुआवजा मिला है। विचार करा, ज्या शेतकऱ्याचं हातावर पोट होतं, ज्याला शेतात राबल्याशिवाय पैसा मिळत नव्हता, त्या शेतकऱ्याचं आयुष्य अचानक बदलून गेलं। इतका जास्त पैसा मिळाल्यानंतर गावाचं चित्रच पालटलं। आधी जिथं साधी घरं होती तिथे मोठे बंगले उभे राहू लागले। त्या गावातल्या सरपंचाचं घर जर तुम्ही बघितलं ना तर तुमचे डोळे फिरतील। हे घर 2 ते 3 करोड रुपयांचं तर सहज असेल, इतकं आलिशान ते आहे। शिवाय त्यांची गाडी 25 लाखाची आहे। घरात किंग साईज पेक्षाही मोठे बेड आहेत। त्यांच्या घरातल्या एका बेडची किंमत 1 लाख रुपये आहे। 1 लाख रुपए का बेड है? आणि फक्त सरपंचाच नाही तर गावात जवळजवळ सगळ्यांचीच अशी आलिशान घरं आहेत ज्याची किंमत 2-3 करोड आहे। शिवाय एकाच घरात फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, हॅरियर सारख्या महागड्या गाड्या आहेत। एवढंच नाही तर त्या गाड्यांना VIP नंबर सुद्धा आहेत। याच गावातली मी काही उदाहरणं तुम्हाला सांगते। मेवाती कैफ हा एका शेतकऱ्याचा मुलगा, तर त्याला नुकसान भरपाईचे पैसे मिळाल्यावर त्याने 90,000 रुपयांचा स्मार्टफोन विकत घेतला। जब मुआवजा मिलो जब लियो मैंने 90,000 को। इस्माईल खान नावाचे एक शेतकरी आहेत। ते म्हणतात, आम्ही थार गाडीतून शेतात जातो। खेत में जाने के लिए आप थार से जाते हैं? और खा करें। शिवाय याच गावात एक तरुण रिक्षा चालवतो। एका ग्राउंड रिपोर्ट मध्ये त्याला विचारलं की तुला किती रुपयांची नुकसान भरपाई मिळाली, तर तो म्हणाला 1.5 करोड मिळाले। मिल गो 1 करोड़। तर त्याला विचारलं की तुला एवढे पैसे मिळाले तर तू मग रिक्षा का चालवतोयस, तर तो हसत म्हणाला, उडवले पैसे म्हणून मी आता रिक्षा चालवतोय। रिक्शा खत्म हो गो तो जब भी आयाची मुडाती नहीं। आणि अशीच परिस्थिती अनेक गावकऱ्यांची झाली आहे। नुकसान भरपाई मिळाल्यावर इथल्या लोकांनी महागडे मोबाईल, सोन्याचे दागिने, मोठे मोठे लग्न समारंभ यांसारख्या गोष्टींवर खर्च करायला सुरुवात केली। बँकेत करोडो रुपये होते, त्यामुळे अनेक जणांना वाटू लागलं की आता काम करायची काय गरज। त्यामुळे इथले लोक आलेले पैसे मौज मजा, ऐशो आराम, व्यसन यावर उडवायला लागले। इंडिया टुडेची टीम रिपोर्टिंग करायला या गावामध्ये गेली होती। तेव्हा तिथे 50 पेक्षा जास्त पुरुष जुगार खेळत होते। त्यांना विचारलं की तुम्ही जुगार का खेळत बसलाय, तर वेळ घालवत आहोत असं त्यांचं उत्तर होतं। दूध बेचे, डीलरी कर रहे हैं, जिंदगी ताश खेले, मौज कर रहे। आणि हे सगळेच कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाई मिळालेले पुरुष होते। शिवाय त्यात एक MA झालेला पुरुष सुद्धा होता। MA कर रखी है।
एमए कर रखी है और अभी क्या करते हैं आप? ताश खेल लो। याच तरुणासारख्या शिकलेल्या मुलांनी सुद्धा पैसा बघून नोकऱ्या सोडल्या, काहींनी शिक्षण अर्धवट सोडली आणि आता बेरोजगार आहेत. असेच पैसे उडवून इथल्या अनेक लोकांचे पैसे संपले होते. आता त्यांना वास्तव समजू लागलं होतं, कारण बँकेतली रक्कम कमी होत होती. शेती नव्हती, त्यामुळे नियमित उत्पन्न राहिलं नव्हतं. महागड्या गाड्या होत्या, पण त्याचा खर्च परवडत नव्हता. मोठी घरं बांधून ठेवली होती, पण त्याची देखभाल करायला पैसे नव्हते. याच गावातले एक शेतकरी सर्वोत्तम सिंग सांगतात, माझी 13 बिघे जमीन गेली, त्या बदल्यात मला 2 कोटी रुपये मिळाले. त्यातून मी मुलींची लग्न केली, प्लॉट घेतला, कर्ज फेडलं आणि आता सगळे पैसे संपले. आता दररोजच्या गरजा भागवायला पण पैसे नाहीत आणि जमीन गेल्यामुळे उत्पन्नाचं साधन पण राहिलं नाही. अजून एक शेतकरी धर्मबीर सिंग सांगतात, मला 2 कोटी रुपयांची भरपाई मिळाली. त्या पैशातून शेती आणि प्लॉट घेतला, पण मुलाने फसवून दोन्ही स्वतःच्या नावावर करून घेतलं. आज शेती असती तर दररोजच्या खाण्याचा तरी प्रश्न सुटला असता. गाई म्हशींचं दूध विकून मी जगलो असतो, पण आता काहीच उरलं नाही. शिवाय पूर्वी दिवसभर शेतात काम करत असल्यामुळे वेळ कसा जायचा ते कळायचं नाही, पण आता 4 भिंतीतच राहावं लागतंय. त्यामुळे दिवस काढणं खूप कठीण झालंय. अनेक तरुणांना वाटलं होतं की विमानतळ सुरू झाल्यावर त्यांना तिथं चांगल्या नोकऱ्या मिळतील, पण तसंही झालं नाही. याच गावातील एक गृहस्थ सांगतात, त्यांनी 2013 मध्ये बीटेक पूर्ण केलं, पण मोबदला मिळाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. आता सगळे पैसे संपले आणि नोकरी पण गेली. आता ते बेरोजगार आहेत. त्यांना 3 मुलं आहेत, त्यामुळे ते हतबल झालेत. 2013 में बीटेक पास करी थी मैंने। अब क्या कर रहे हैं? अब कुछ नहीं करे, 3 साल वो कर रहा था जॉब, उसके बाद में छोड़ दी थी जब से मुआवजा का मिला था. शिवाय मगाशी मी ज्या शेतकऱ्याच्या मुलाचं नाव घेतलं, ज्या मुलाने 90,000चा मोबाईल घेतला होता, आता त्याच मुलाकडे त्याच मोबाईलचा कव्हर बसवायला सुद्धा पैसे नाही. जब मुआवजा मिलो जब लियो मैंने 90,000 को, अब डिस्प्ले के पैसे ना, टेम्पर डलवाने के पैसे ना, खत्म हो गए, कहाँ करूं? आणि ज्या काकांनी शेतात जायला थार घेतली होती, ते म्हणतात आता ती तशीच पडून आहे. पेट्रोलचे सुद्धा पैसे नाही. थार 2 हैं, चल रही है थार? चल रही है पेट्रोल बचा है पैसा अब? अब ना बच रहा पैसा. पैशाच्या लोभासमोर त्यावेळी गावकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली नाही. बँकेत आलेले पैसे एकदाच मिळाले होते, पण त्यांनी जी जमीन दिली होती ती जमीन त्यांना दरवर्षी उत्पन्न देत होती. शेती बंद झाली म्हणजे कायमचं उत्पन्नही बंद झालं आणि त्या पैशातून नवीन उत्पन्न कसं तयार करायचं याचा विचार अनेकांनी केलाच नाही. पण या गोष्टीची दुसरी बाजू सुद्धा आहे. सगळ्यांनी चुकीचे निर्णय घेतले असं नाही. अनेक शेतकऱ्यांनी मिळालेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला. काहींनी दुसरीकडे शेती घेतली, काहींनी दुकानं सुरू केली, काहींनी भाड्याने उत्पन्न मिळेल अशा इमारती बांधल्या, काहींनी बँकेत FD केली, काहींनी मुलांच्या शिक्षणावर खर्च केला. आज अशी अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहेत. म्हणजेच पैसा कधीच समस्या नव्हता. पैशाचं नियोजन कोणी कसं केलं हे महत्वाचं होतं. जेवरची ही गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात पैसा महत्वाचा आहे, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्या पैशाचा योग्य वापर. बऱ्याच जणांना असं अचानक पैसा मिळाल्यावर वाटतं की आता आयुष्यभर काळजी नाही, पण योग्य नियोजन केलं नाही तर तो कसा संपतो ते समजत नाही. म्हणूनच त्या पैशातून पुढचं आयुष्य कसं नीट उभं करायचं याचा विचार केला पाहिजे. आणि अजून एक, जेवरची ही गोष्ट फक्त एका अचानक श्रीमंत झालेल्या गावाची गोष्ट नाही. ही गोष्ट प्रत्येक त्या माणसाची आहे ज्याच्याकडे जमीन आहे. विकास महत्वाचा आहे, मोठे प्रकल्पही महत्वाचे आहेत, पण त्याच वेळी जमीन किती मौल्यवान असते हेही विसरून चालणार नाही. कारण जमीन ही फक्त आज पैसे देणारी मालमत्ता नसते, तर ती अनेक वर्ष कुटुंबाचा आधार असते. त्यामुळे जमीन विकण्याचा निर्णय घेताना फक्त आज किती पैसे मिळणार एवढाच विचार करू नका. त्या निर्णयाचा पुढच्या पिढीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचाही विचार करा. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण एकदा गेलेली जमीन परत मिळवणं खूप कठीण असतं. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.